हर हर महादेव मित्रांनो, रात्रीचा 1 वाजला आणि आम्ही सध्या भस्मारतीसाठी आवरून मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. थोड्याच वेळात मंदिराचं गेट बंद होईल, सो जरा गडबडीने आम्हाला तिथे जावं लागणार आहे. सगळ्या मुलींना वेटिंग एरियाला थांबलोय. जवळजवळ 2 तासाचं वेटिंग आहे. 3:30 वाजता गेट ओपन होईल, त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, जवळजवळ 2 तास आम्ही वेटिंग एरियामध्ये आहे. जवळजवळ 3:30ला दरवाजा ओपन होईल, तेव्हा आपण इथून पुढे दर्शनासाठी. सकाळचे 3:15 झालेत आणि आता आपण दर्शनासाठी पुढे चाललोय. आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला.
मित्रांनो, आता आपण ओंकारेश्वर मधली जी महत्वाची मंदिर आहेत, ओंकारेश्वर मधील आणि उज्जैन मधील. मित्रांनो, आता आपण उज्जैन मधील कालभैरवाचं मेन मंदिर केल्यानंतर उज्जैन मध्ये जे महत्वाचे उज्जैनच्या बाहेरच्या भागातील जी महत्वाची मंदिर आहेत ती आपण करणार आहे. इथं अशा पद्धतीचे पर पर्सन 100 रुपये, 2 अटॉच जवळजवळ 800 रुपये पे करतात आणि तुम्ही इथे 1-2 तास आपल्याला सगळे मंदिरे फिरवतात आणि जिथं मंदिरे आहेत तिथं ते थांबतात सुद्धा. तुम्ही सर्व एक्सप्लोअर करायचं असून म्हणजे आणि मेन महत्त्वाची मंदिरं करायची असेल तुम्ही नक्की हा पर्याय वापरू शकता. आता इथं बाहेरचं जे मंदिर आपण कव्हर करणार त्यापैकी पहिला शक्तिपीठ आहे तिकडं कालिका मंदिर उज्जैन आहे, तिथं आपण भेट देणार आहे. या ट्रिपमधलं आपलं सेकंड गणपतीचं मंदिर आहे, जिथं आपल्याला फोटोग्राफी घेणं म्हणायचं. खूप सुंदर असं आणि नॅचरल गणपती मंदिर आहे. मित्रांनो, नेक्स्ट मंदिर आहे श्री कालभैरव मंदिर. या मंदिरामध्ये आपण मित्रांनो पुढचं आपलं मंदिर आहे ते श्री कालभैरव मंदिर आणि या मंदिरात आपण प्रवेश करतोय. इथे कालभैरवाचं आपण दर्शन घेणार आहे. इथं कालभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच आपल्याला शिवमंदिर कालभैरव प्रांगणाचं इथं एक पिंड इथं एक दर्शन घेऊ शकतो. त्यानंतर खाली दत्तात्रयाचं मंदिर आहे, श्री एकमुखी दत्तात्रय मंदिर, तर इथंही दर्शन घेऊ शकतो. आता इथून आपण बाहेर निघणार आहे. आपलं पुढचं मंदिर आहे मंगलनाथ मंदिर. इथं बाहेर गेले की मोबाईल यूज करणं बॅन आहे, त्यामुळे आपण इथे यूज नाही करणार आहे. कारण तुम्ही बाहेरून मंदिर पाहू शकता किती सुंदर आहे आणि त्या एरियासुद्धा हे त्या मंदिराचं एंट्रान्स खूप सुंदर अशा ठिकाणी मंदिर आहे. इथं मंगळग्रहाची पूजा केली जाते, त्यासाठी मंगलनाथ मंदिर. यातलं सगळ्यात शेवटचा आपण आश्रम बघणार आहे ते महर्षी सांदीपनी आश्रम. इथून आपण आज जातोय सांदीपनी आश्रम बघायला. महर्षी संदीपनी आश्रमला आपण आत येतच इथं आपण श्रीकृष्णाची जी पाठशाळा होती लहानपणी शिक्षण त्यांचं झालेलं होतं ती वास्तविक आहे, तर ती आपण इथं बघू शकतो. श्रीकृष्णद्वारा शिकी गई 14 विद्या याचा संग्रह आपल्याला इथं पाहायला मिळतो. खूप असं सुंदर असं हे आश्रम आहे. पहिली कला गीत, दुसरी कला वाद्य, तिसरी कला नृत्य, चौथी कला आलेख्य, पाचवी कला विशेष कौशल्य, सहावी कला खूप असं सुंदर 3D डायमेन्शनल मूर्त्यांचा फ्रेम्स आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि पर्स्पेक्टिव्ह पेंटिंग आपल्याला माहितीसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. खूप सुंदर अशा पद्धतीनं सजवलेलं आहे. मी